नमस्कार. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज आमच्या मुलीचा तिथीनुसार वाढदिवस आहे. म्हणून मी हे ताट तयार करून घेतले होते तिचे औक्षण करण्यासाठी. तिच्या आजीने तिचे औक्षण केले. त्यानंतर तिने आजीच्या मस्तपैकी पाया पडून आजीकडून छान-छान आशीर्वाद घेतले. नंतर छान तयारी करून आम्ही मंदिरात जायला निघालो. ते मंदिर आहे श्रीकृष्णाचं. हे मंदिर खूप खास आहे, कारण या मंदिरात आल्यावर केरळमध्ये आल्यासारखं वाटतं. हे कृष्ण मंदिर केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिराची प्रतिकृती आहे. तुम्ही बघू शकता या मंदिराची रचना दक्षिण भारतीय मंदिराप्रमाणेच आहे. आणि या मंदिराचं एक खास आकर्षण, जे की तुम्हाला पुढे दिसेलच. येस, गोशाळा माझा आणि माझ्या मुलीचं अत्यंत आवडतं. आम्ही गायींसाठी केळी आणि गूळ घेऊन गेलो होतो आणि त्या अत्यंत आवडीने खात होत्या. हा तू खाऊ घाल ना. दे ह्या गाईला दे. खाल्ली ना तू. थांबा. एक मिनिट मी देते. खाऊन पण ते अजून किती क्यूट आहे ते. माझ्या मुलीला गायला खाऊ घालायला खूप आवडतं आणि गायला खाऊ घालत असताना तिला खूप आनंद होतो. त्यामुळे तिला इथे यायला नेहमीच आवडतं. त्यानंतर आम्ही श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आणि श्रीकृष्णाची मूर्ती अत्यंत सुंदर आहे. पण तिथे फोटो काढायला अलाउड नाही आहे मध्ये. मग आम्ही कृष्णाचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बाहेर म्हणजे मुख्य मंदिराभोवतीही काही छोटी छोटी मंदिरे आहेत. तर पुढच्या साईडला आपले गणपती बाप्पा, भगवान अयप्पा, त्यानंतर हनुमान आणि देवी मातेचे मंदिर आहेत. आणि मागच्या साईडला शिव, भगवान कार्तिकेय आणि नागदेवता यांची मंदिरे आहेत. तर आम्ही या सगळ्या देवांचे दर्शन घेतले. या मंदिरात आल्यावर खूप शांत, पवित्र आणि प्रसन्न वाटतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नंतर सगळ्या देवांचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरात थोडा वेळ शांत बसलो. त्यावेळी मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाला मनोमन प्रार्थना केली. संध्याकाळ झाली होती, सो थोडा वेळ शांत बसून मग घरी जायला निघालो. तर हा छोटासा क्षण मी तुमच्यासोबत शेअर केला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट्समधून सांगा. थँक यू. जय श्रीकृष्ण.